सांगणार जालना महापालिकेला आयुक्त देण्यात यावं, काय मागणी करणार तुम्ही? जालना महापालिका होऊन आता जवळपास 2 वर्ष होत आली आणि आता निवडणुकीची लगबग सुरू झालेली. आता निवडणुकीच्या लगबगीमध्ये इथं आरो येत असते, त्याच्यानंतर इथं आता आपण बघितलं की वार्ड रचना झाल्या, मतदाराचे एवढे मोठे घोळ झाले. त्याच्यानंतर कोणतं मतदान कुठं गेलं त्यांनाच कळत नाही आहे, कोण बियालो हे जालन्याला कळत नाही आहे. जालन्याची निवडणूक एवढ्या तोंडावर येऊन टेपलेली आहे आणि जालना महापालिकेला जर आयुक्त नसेल तर किती मोठं दुर्दैव आहे. कारण की इथं फुल टायमर एक अधिकारी लागतो जे ते जालन्याचं कंट्रोल करू शकतो. या निवडणुकी मला तर असं वाटतं की जवळ हे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट इथं अधिकारी देत नाही, याचा मतलब की जालन्याची निवडणूक पारदर्शिका होणार नाही. कारण की इथं फुल टायमर एक IAS अधिकारी देणं लागेल. आणि राहिला कलेक्टर मॅडमकडे चार्ज दिल्यावर कलेक्टर मॅडम जिल्हा सांभाळणार का इथली महानगरपालिका सांभाळणार आहे? त्या हप्त्यातून एखाद्या वेळेस येतात आणि ते बी उठले की ते झाडू मारतात. त्याच्यापेक्षा इथं फुल टायमर एक आमची विनंती शासनाला, अगर जर तुम्हाला निवडणूक पारदर्शिका घ्यायची असेल तर लवकरात लवकर आयुक्त इथं नियुक्त करणार. काय ना आपलं? गणेश चांदोडे. दादा काय सांगणार, जालना महानगरपालिकेला आयुक्त नाही आहे, आयुक्तपदाचा दर्जेदार नाही आहे, काय सांगणार? कोणी आयुक्त देता का आयुक्त अशा उक्तीप्रमाणे जालना शहराचं काम चालू आहे. व आम्ही आल्यापासून हे जे तत्कालीन जे होते आयुक्त त्यांच्यावर ट्रॅप पडला, ते गेले तेव्हापासून आमची बोंबाबोंब चालू आहे आणि सगळे छोटे मोठे गुत्तेदार घरात बसून आहेत. इथे आमचे मित्र होते, आमचे मामा म्हणायचो आम्ही त्यांना, पवार मामा. तशी शिस्ती आमच्या काही गुत्तेदारांवर आलेली. त्यांनी असंच झालं, महानगरपालिकेत बिल बाकी असताना त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि त्यांनी आत्महत्या केली. कारण हेच की महानगरपालिकेत त्यांची बिले बाकी होती आणि आता तेच प्रमाण इथं घडतंय का काय अशी झाली. त्यामुळे आमचं एक मत आहे की या ठिकाणी आमच्या जालना शहर नगरपालिकेला आम्हाला स्वतंत्र आयुक्त दिला पाहिजे, असंच आम्ही इथे सांगू इच्छितो. नगरपालिकेला आयुक्त नाही आहे. जय महाराष्ट्र. मी राहुल बबनराव रत्नापारखे, महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना व माझे सहकारी मित्र महेश. आज जालना शहराला अनेक टायमापासून जसं इथं भ्रष्टाचार झाला, त्याच्यानंतर इथं आयुक्त नाही म्हणून महानगरपालिकेला जवळपास सर्व कामं हे पेंडिंग पडल्यासारखे. कारण की IAS मॅडम, कलेक्टर मॅडमला इथं काही तेवढा वेळ भेटत नाही. म्हणून आमची अशी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने अशी मागणी आहे की जालना शहराला आयुक्त हा लवकरच्या लवकर मिळाला पाहिजे. कारण की आयुक्त जवळ मिळत नाही तेवढं जालना शहराची दशा आणि दिशा ही ठरत नाही. म्हणून आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने ह्या चॅनलमार्फत अशी मागणी आहे की जालना शहराला तत्काळ हा आयुक्त मिळाला पाहिजे. महापालिकेला आयुक्त नाही. जालना महानगरपालिकेला आयुक्त परमनंट आयुक्त नसल्यामुळं नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे आणि नगरपालिका प्रशासनामध्ये कुठलीही शिस्त राहिलेली नाही आहे आणि त्यामुळं नागरिकांचे कामं एवढे खोळंबलेले आहेत की त्याला विचारता सोय नाही आणि कर्मचारी कुठं असतात, कधी येतात, कधी जातात, ह्याच्यावरही कोणाचा काही वचक राहिलेला नाही. त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की जालना शहराला आयुक्त लवकरात लवकर आणि चांगला आयुक्त भेटला. काय नाव आपलं? सूरज एलगंटवार.